शेतकरी मंडळी हो, वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 7. तर सर्वांना प्रश्न पडला असेल, की कोणकोणत्या भागामध्ये येणाऱ्या पाऊस होणार आहे. म्हणजेच आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण बनायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस अनेक भागांमध्ये होणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओतून आपण पाहूया, की कोठे-कोठे पाऊस दाखवतोय. वार आहे गुरुवार आणि तारीख आहे 7. तर 7 तारखेला आपण जर बघितलं तर हा तुम्ही परिसर बघू शकता. सावंतवाडी, बेलगाव, पणजी, त्याचबरोबर कणकवली, राजापूर हा परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा परिसर जर आपण बघितला तर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस 7 तारखेला होणार आहे. त्याचबरोबर आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर थोडंसं आपण जर बघितलं तर येथे चिपळूण परिसर जर बघितला, चिपळूण परिसर हा जर परिसर आपण जर बघितला तर येथे देखील जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा परिसर या परिसरात देखील पाऊस होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. त्याचबरोबर महाडमध्ये देखील महाडचा परिसर आपण बघू शकता. हा परिसर या परिसरामध्ये ढगाळ वातावरण असू शकतं. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे. चिपळूण, महाड, त्याचबरोबर मुरुड, जंजिरा, अलिबागमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं इकडं आणि लोणावळ्याला देखील थोड्याफार प्रमाणात वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. हा झाला दुपारी 2 वाजता म्हणजे 2 वाजता दुपारी वातावरणामध्ये प्रचंड बदल होणार आहे. आता इथे जर आपण बघितलं मुंबईचा समुद्र किनारपट्टी जी आहे, इथं वापी परिसर जर बघितला आपण, हा वापी परिसर, तर त्याचे आपण इथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. पण इथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पण इकडं जर बघितलं तर इकडं ढगाळ वातावरण असणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. आपण कोणत्या भागातून, कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून आपले व्हिडिओ पाहत आहात, हे कमेंट करायला विसरू नका. आता आपण बघितलं तर मध्य महाराष्ट्राचा अनेक परिसर जर बघितला, हे आपण बघू शकता. आता हा संपूर्ण परिसर यामध्ये आपण बघू शकता. आता जामखेड, अहिल्यानगर, करमाळा, इंदापूर, दौंड, बारामती हा संपूर्ण परिसर, श्रीरामपूर या परिसरामध्ये कोरडं वातावरण असणार आहे. त्यामुळे त्या परिसरातल्या शेतकऱ्यांनी काळजी करायचं काही कारण नाही. आपण त्याचबरोबर इकडं हा परिसर बघितला चंद्रपूरचा, गोंदिया, चंद्रपूर हा जर परिसर बघितला तर या परिसरात कोरडं वातावरण आहे. इथे आपण बघू शकतो गोंदिया परिसरामध्ये देखील कोरडं वातावरण आहे. त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही आहे. त्याचबरोबर थोडंसं आपण पुढे जाऊया. संध्याकाळी वातावरणामध्ये काही बदल होतोय का? संध्याकाळी 6च्या सुमारास आपण जर बघितलं तर इथे लखनौ हा जर बाकीच्या राज्यात जर बघितला, हा जर परिसर आपण जर बघितला तर लखनौ, गोरखपूर त्याचबरोबर तुलसीपूर हा जर परिसर बघितला रे येथे जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. पण इकडे महाराष्ट्राचा म्हणजे तिकडं झाला म्हणजे इकडं पण पाऊस होईलच काही प्रमाणात. त्यामुळं काळजी करायचं कारण आहे. इथे नागपूर परिसर आपण बघू शकता. हा नागपूर, हैदराबाद इकडे देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचबरोबर इकडे जालना या परिसरात देखील त्या म्हणजे ढगाळ वातावरण असू शकतं. पाऊस पडेल असं नाही, पण ढगाळ वातावरण 100% असणार आहे. तर शेतकरी मंडळी हो, थोडंसं आपण पुढे जाऊया. 8 तारखेला जर आपण बघितलं तर हवामानामध्ये बदल होताना दिसत आहे. आपण इथे बघू शकतो. बंगळुरू आता इथे आपण जर बघितलं तर बंगळुरू हा जो परिसर आहे, हे सगळंच आता आपण बघू शकतो. इकडे पण समुद्र किनारपट्टी आहे. इकडे खाली समुद्र किनारपट्टी आहे. त्यामुळे इकडं जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. आपण बघू शकतो. इथे जर आपण बघितलं तर इथे जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा हवामानाचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण इथे बघू शकतो. आता इथे आपण जर बघितलं तर आता हा परिसर आपण बंगळुरू, हैदराबाद, जालना, इंदोर, नागपूर या परिसरात देखील या पावसाच्या झळा बसणार आहे. म्हणजेच इथं ढगाळ वातावरण असू शकतं. अजून थोडंसं संध्याकाळी 7च्या दरम्यान काही भागामध्ये वातावरणामध्ये बदल होतोय का? तर इथे कुठलाही बदल न होताना दिसत आहे. आता शनिवारी 9 तारीख आहे. 9 तारखेला आपण बघूया संध्याकाळी 6-7च्या दरम्यान जर बघितलं तर हा जो परिसर आहे कोल्हापूर या परिसरात
जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. शनिवारी 9 तारखेला या भागात जोरदार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर इथल्या शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं कारण आहे. सावध राहा या भागातल्या शेतकऱ्यांनी. अजून कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडू शकतो. इथे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर शेतकरी मंडळी हो, इकडं जर आपण नांदेड परिसर बघितला, नांदेड, उमरखेड हा जर परिसर बघितला तर येथे देखील ढगाळ वातावरण असणार आहे. हिंगोलीमध्ये देखील येथे हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. शेतकऱ्यांनी काळजी घ्या. त्याचबरोबर आपण कोणत्या भागातून आपले व्हिडिओ पाहत आहात हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून जा.